विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील सेतू अभ्यासक्रम या आठवड्यात आपण म्हणजे सोमवार दिनांक 19 जुलै ते रविवार दिनांक 25 जुलैपर्यंत आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील कृतीपत्रिका क्रमांक 5, 6, 7 आणि 8 इत्यादी कृतीपत्रिका आपण सोडवावयाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथं जी माहिती दिली आहे यांचा आधार घेऊन, शिवाय इयत्ता 9वीचं विज्ञानचं जे पुस्तक आहे यामधील जे धडे आहेत त्या धड्यांचा आधार घेऊन आपण ही कृतीपत्रिका आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवावयाची आहे. यावर आधारित आपली चाचणी क्रमांक 2 जी आहे ती 31 जुलैला होईल. आता यानंतर आपण पहिल्यांदा कृतीपत्रिका 5 जी पाहणार आहे, या कृतीपत्रिके 5 मध्ये जवळजवळ विभव व विभवांतर म्हणजे ही कृतीपत्रिका 5 जी आहे ती धारा विद्युत या धड्यावर आधारित आहे. या कृतीपत्रिकेमध्ये प्रकरण क्रमांक इयत्ता 9वी विज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 3 धारा विद्युत या धड्यामध्ये हा संदर्भ घेऊन आपल्याला काय करायचे आहेत, काही क्षमता विधाने आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये विद्युत ऊर्जा या ऊर्जेचे विविध परिणाम अभ्यासणे, त्यानंतर विद्युत धारेच्या वहनाशी संबंधित विविध संकल्पनांची दैनंदिन जीवनाशी सांगड घालणे, विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळण्याविषयी जागरूकता निर्माण करणे, ह्या सर्व क्षमता आपण या कृतीपत्रिकेतून समजून घ्यावयाच्या आहेत आणि अंगीकारायच्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही समोर आकृती जी पाहताय या आकृतीमध्ये पहा, या आकृतीमध्ये आपल्याला विभव व विभवांतर हे समजून घेण्यासाठी काही आकृत्या इथं दाखवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की उच्च विद्युत विभव जो आहे तो उच्च विद्युत विभव हा आपण जर पाहिलं इथं तर बघा मुलांनो, इथं रोधक पदार्थाचे आवरण असलेले हे स्टँड आहे आणि उच्च विद्युत विभवाकडून इथं वीज वाहक तार जोडलेली आहे आणि इथं कमी विद्युत विभव आहे. ही आकृती उच्च विद्युत विभवच्या ठिकाणी आपण ए म्हटलेलं आहे आणि कमी विद्युत विभवच्या ठिकाणी इथं बी म्हटलेलं आहे. उच्च विद्युत विभव हे धन प्रभारित वाहक आहेत आणि इकडं कमी विद्युत विभव जे आहेत ते ऋण प्रभारित वाहक आहेत. हे इथं याच्यामध्ये रोधक पदार्थांचे आवरण असलेले स्टँड लावलेलं आहे आणि याच्यावरती हे उच्च विद्युत विभव आणि कमी विद्युत विभवला वाहक तारेनं जोडलेलं आहे. तर आपण विभव व विभवांतर शिकत असताना विद्युत प्रभाराचा प्रवाह हा एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो आणि त्या विद्युत पातळीस आपण विद्युत विभव म्हणतो. धन विद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या म्हणजे इकडून ए या भागाकडून कमी विद्युत विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो, म्हणजे बी या भागाकडे काय होतो हा. आता यानंतर आपण जर पाहिलं तर उच्च विद्युत विभवाच्या बिंदूपासून म्हणजे ए या धनप्रभारित वाहकाकडून कमी विद्युत विभव म्हणजे ऋण प्रभारित वाहक या दोन्हीच्या विद्युत विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी व्याख्या आहे ही आपण लक्षात ठेवायची आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. उच्च विद्युत विभव म्हणजे आत्ताच आपण आकृतीमध्ये पाहिलेलं आहे की ह्या आकृतीमध्ये आपण पाहतोय की उच्च विद्युत विभव जो आहे तो हा उच्च विद्युत विभव याच्याकडून नेहमी हा कमी विद्युत विभवाकडेच म्हणजे प्रभारित वाहकाकडून कमी विद्युत विभव असलेल्या ऋण प्रभारित वाहक या दोन्हींच्या विद्युत विभवातील फरक जो आहे त्याला आपण विभवांतर असे म्हणतो.
आता यानंतर विद्युत घटाचे विभवांतर जे आहे ते विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय. विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती आपण इथं खाली दिलेल्या आहेत मुलांनो, आणि या किमती आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. याचं एककामध्ये कसं व्यक्त करतात हे पण दिलेलं आहे. आता ह्या विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती ज्या आहेत यामध्ये पहिला आहे 1 मिलीव्होल्ट. 1 मिलीव्होल्ट जे म्हणतो आपण इथं, त्याचीच किंमत किती आहे बघा, 10⁻³ व्होल्ट. त्यानंतर 1 मायक्रोव्होल्ट म्हणजेच 10⁻⁴ व्होल्ट. त्यानंतर विभवांतराच्या मोठ्यात मोठ्या किमती ज्या आहेत त्याची एककं कोणती आहेत पहा. यामध्ये 1 किलोव्होल्ट, 1 किलोव्होल्ट म्हणजेच काय आहे 10⁻³ व्होल्ट, आणि 1 मेगाव्होल्ट म्हणजेच 10⁻⁴ व्होल्ट. म्हणजे आपण जर इथं पाहिलं तर इकडच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्यात मोठ्या किमती आहेत आणि इकडच्या किमती आहेत ह्या विभवांतराच्या काय आहेत, अतिसूक्ष्म किमती आहेत. यानंतर आपण पाहिलं तर विद्युत धारेचा प्रवाह कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात जे अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बद्ध असतात. त्यांना आपण मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतो. वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात, त्यामुळे ऋण प्रभाराचे वहन होते. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वाहक जो आहे तो आपण कुठल्या पण धातूची तार घेतली, विशेषतः आपण तांब्याची तार घेतो, या वाहकामधून हे इलेक्ट्रॉन एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात. आता आपण विद्युत वाहक तारा विद्युत घटाला जोडलेली नसेल, विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातले मुक्त इलेक्ट्रॉन अणूंच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरत असतात. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय तर समोर जी आकृती दिसते आपल्याला, की या आकृतीमध्ये पहा मुलांनो, की इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा दाखवलेली आहे. आता इथं जेव्हा तारेची टोकं, म्हणजे आपण आकृतीमध्ये पाहताय की जेव्हा तारेची टोके कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्त्रोतास जोडली जातात तेव्हा तारेतील मुक्त इलेक्ट्रॉन्सवर तारेतील विभवांतरामुळे विद्युत बल कार्य करते व हे मुक्त इलेक्ट्रॉन्स तारेच्या ऋण टोकाकडून, म्हणजेच ऋण टोकाकडे कमी विभव आहे आणि धन टोकाकडे जास्त विभव आहे, आणि म्हणून इथं आपण पाहतोय की तारेचा हे काय आहे, ऋण टोक आहे. ह्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे, म्हणजे इथं कमी विभवाकडून जास्त विभवाकडे इथं काय होतात, हे मुक्त इलेक्ट्रॉन्स वाहत जातात. आता याच्यासाठी इथं काय केलेलं आहे, विद्युत घट जोडलेला आहे, आणि म्हणून विद्युतधारेची संकेतमान्य दिशा जी आहे ती इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या दिशेच्या विरुद्ध असते. आता यानंतर मुलांनो आपण पाहतोय विद्युत प्रवाहाशी संबंधित काही राशी इथं दिलेल्या आहेत. याचा तक्ता पहा. याच्यामध्ये आपण पाहतोय की पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक आहे, दुसऱ्या कॉलममध्ये राशीचे नाव. आताच आपण पाहिलं विभवांतर, त्याची व्याख्या जी आहे ती विद्युत प्रभार स्थानांतरित करण्यासाठी केलेले कार्य, याचं सूत्र आहे विभवांतराचं, बरोबर. याचं एकक जे आहे ते व्होल्ट आहे, आणि यामध्ये 1 व्होल्ट बरोबर 1 जूल छेद 1 कूलम असे त्याचं काय आहे, त्याची किंमत आहे. त्यानंतर विद्युत धारा जी आहे ती विद्युत धारा कशी मोजायची, तर यासाठी एकक कालावधीत वाहकातून प्रवाहित झालेला विद्युत प्रवाह हा काय असतो, विद्युत धारा. आपण याला विद्युत धारा म्हणतो. यामध्ये याचं एकक आहे एम्पियर, आणि 1A म्हणजेच इथं 1 एम्पियर बरोबर 1 कूलम छेद 1 सेकंद. यानंतर विद्युत रोध, विभवांतर व विद्युतधारा यांचे गुणोत्तर म्हणजे विद्युत रोध, म्हणजेच इथं R बरोबर
आर बरोबर व्ही छेद आय. व्ही म्हणजे विभवांतर आणि विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट, याला आपण आय हे संज्ञा दिलेले आहे. म्हणजे इथं विद्युत रोध बरोबर आर बरोबर व्ही छेद आय. याचं एकक आहे ओहम आणि म्हणून इथं 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट छेद 1 ॲम्पियर. त्यानंतर पुढचा घटक आहे रोधकता. रोधकता म्हणजे पदार्थाची विद्युत रोधाची क्षमता. म्हणजेच विद्युत रोधाची क्षमता जी पदार्थामध्ये असते त्याला आपण रोधकता म्हणतो. याचं आर गुणिले आय छेद ए म्हणजेच ओहम मीटर हे त्याचं एकक आहे. म्हणजेच इथं ही रोधकता जी असते ती विद्युत रोध हा ॲम्पियरच्या विद्युत रोध गुणिले आय म्हणजे विद्युत धारा छेद ए म्हणजे ॲम्पियर, ह्या विद्युत धारा छेद ॲम्पियर या घटकामध्ये याचं सूत्र ॲम्पियर असे याचं सूत्र आहे. ओहम मीटर असं याचं काय आहे एकक आहे. ओहमचा नियम जो आहे, वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युत धारा. ओहमचा नियम बघा मुलांनो, वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युत धारा आय व वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतर व्ही यांच्यातील संबंध ओहमच्या नियमानुसार काढता येतो. यामध्ये जर पाहिलं, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युत धारा आय वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतरास समानुपाती असते. आणि म्हणून इथं सूत्र काय दिलेलं आहे बघा, आय समानुपाती व्ही आणि आय बरोबर के व्ही. के इथं काय आहे, स्थिरांक आहे. म्हणून पुन्हा इथं खाली काय दिलेलं आहे, आय गुणिले आय म्हणजे इथं विद्युतधारा, की ही विद्युतधारा जी आहे ती समानुपाती आहे. आय गुणिले 1/k बरोबर व्ही. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर 1/k बरोबर आर असतो आणि म्हणून इथं तीच किंमत आपण ह्या सूत्रामध्ये घालायची आहे आणि इथं सूत्र तयार होईल आय गुणिले आर छेद बरोबर व्ही. मग व्ही बरोबर काय होणार आहे, आय गुणिले आर. म्हणजेच इथं आपल्याला आरची व्हॅल्यू फक्त काढायची आहे. तर विद्युत रोध जो आहे तो म्हणजे काय, इथं व्ही छेद आय. म्हणजे इथं ओहमच्या नियमानुसार जे सूत्र तयार होतं ते म्हणजे आर बरोबर व्ही छेद आय. विद्युत परिपथ. विद्युत घटाच्या दोन्ही अग्राला जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय. म्हणजे विद्युत घटाच्या दोन्ही अग्राला जोडलेल्या वाहक तारा. आता बघा मुलांनो, विद्युत परिपथ काय असतं, विद्युत घटाच्या दोन्ही अग्राला जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग जो असतो त्याला आपण विद्युत परिपथ असे म्हणतो. हे विद्युत परिपथाची जोडणी कशी असते ते आपण पुढील भागात बघणार आहे, पुढे आपण पाहणार आहे. यामध्ये वाहक व विसंवाहक काय असतात याची इथं फरक दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपल्याला माहीत आहे वाहक म्हणजे वीज वाहून नेणारे जे घटक असतात त्यांना आपण वाहक म्हणतो. म्हणजे उष्णता वाहून नेणारे, वीज वाहून नेणारे ह्याला वाहक म्हणतो. आणि जे उष्णता किंवा वीज वाहून नेऊ शकत नाहीत, विद्युतधारा वाहून नेऊ शकत नाहीत, त्याला आपण विसंवाहक असे म्हणतो. म्हणून आपण यातील फरक पाहत असताना सुरुवातीला बघा, एक वाहकामध्ये यांच्यातून सहज विद्युतधारा वाहू शकते. म्हणजे मुलांनो, असे घटक की ज्यांच्यामधून विद्युतधारा सहजपणे वाहू शकते त्याला आपण वाहक म्हणतो. आणि विसंवाहक म्हणजे ज्यांच्यातून सहज विद्युतधारा वाहू शकत नाही ते विसंवाहक. वाहक जे असतात त्यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, तर विसंवाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून तर ते वीज वाहून नेऊ शकत नाहीत. वाहकामध्ये रोधकता खूप कमी असते आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये विद्युतधारा वाहू शकते, पण विसंवाहकामध्ये रोधकता सर्वात जास्त असते.
आणि वाहकाची उदाहरणं म्हणजे धातू हे काय आहेत, उदाहरणार्थ तांबे हे तांबे, लोखंड हे काय आहेत, म्हणजेच ॲक्च्युली हे वाहक आहेत. आणि विसंवाहक हे अधातू असतात की जे अधातू वीज वाहून नेऊ शकत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासमोर विद्युत परिपथाची जोडणी दाखवलेली आहे. मुलांनो, हा भागसुद्धा आपण 9वीमध्ये शिकलेला आहोत. याच्यामध्ये जर बघितलं तर इथं विद्युत परिपथ जे जोडलेले आहेत त्यामध्ये आपण जे पाहतोय की रोधांची जोडणी आणि एकूण परिणामी रोध काय असतो, तर रोधांची जोडणी जी आहे ती 2 प्रकारे केलेली आहे. म्हणून रोधांची जोडणी आपण इथं 2 प्रकारे करू शकतो. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे काय आहे बघा, इथं या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर ह्या पहिल्या आकृतीमध्ये बघा R1, R2 आणि R3 हे 3 रोध आहेत. हे तिन्ही रोध इथं एका सरळ रेषेत जोडलेले आहेत, म्हणून आपण त्याला एकसर जोडणी म्हणतो. आणि आपण तोच घटक जर इथं पाहिला तर या आकृतीमध्ये जर पाहिलं तर इथं R1 म्हणजे हा रोध, त्यानंतर R2 आणि R3 हे एकमेकांना समांतर जोडलेलं आहे आणि म्हणून ह्याला आपण समांतर जोडणी, रोधांची समांतर जोडणी असं आपण म्हणतो. म्हणजे इथं 2 घटक दिलेले आहेत, रोधांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. यामध्ये पहिला घटक जो आहे, प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते. बघा, एकसर जोडणीमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायचं मुलांनो की एकसर जोडणीमध्ये नेहमी समान विद्युत धारा वाहते. तर रोधांची समांतर जोडणी जिथं असते तिथं प्रत्येक रोधाच्या टोकाजवळ समान विभवांतर असतं. म्हणजे याच्यात समान विद्युतधारा असते तर ह्याच्यात समान विभवांतर असतं. एकसर जोडणीमध्ये आपण जर पाहिलं तर परिणामी रोध हा सर्व रोध यांच्या बेरजेइतका असतो. तर समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांची बेरीज ही परिणामी रोध यांच्या व्यस्तांका इतकी असते. यानंतर आपण पाहिलं तर तिसरा घटक जो आहे एकसर जोडणीचा, परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. पण समांतर जोडणीमध्ये आपण जर पाहिलं तर समांतर जोडणीमध्ये परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा कमी असतो. त्यानंतर एकसर जोडणी जी आहे ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. म्हणजे आपल्याला रोध वाढवायचा असेल तर एकसर जोडणीमध्ये आपण परिपथ जोडायचं आणि जर परिपथातील रोध कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी समांतर जोडणीमध्ये रोध जोडायचे. आता यानंतर एकसर जोडणी जी आहे त्या एकसर जोडणीमध्ये बघा मुलांनो, ह्याचं सूत्र लक्षात ठेवायचं, RS मीन्स रेझिस्टन्स इन सेरीज. तर इथं रेझिस्टन्स इन सेरीजची सूत्र आहे RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. म्हणजे इथं 3 रोध जोडलेले आहेत म्हणून इथं आपण R1 अधिक R2 अधिक R3 म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण समांतर जोडणीमध्ये पाहिलं तर इथं सूत्र काय आहे, 1/RP. म्हणजे इथं बघा 1/RP म्हणजेच इथं काय आहे, हा एक RP मीन्स रेझिस्टन्स इन पॅरलल. तर 1/RP मीन्स 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. यांचा उपयोग करून आपल्याला इथं सराव करूयामधले प्रश्न सोडवायचे आहेत. अतिशय सुंदर प्रश्न आहेत मुलांनो. आता तुम्ही मगाशी आपण जे घटक बघितले वाहक व विसंवाहक, याच्यावरून आपण हा प्रश्न सोडवू शकता. यामधील चुका शोधायच्या आहेत. आता इथं पहा, यातल्या चुका काय आहेत, तर इथं रबर वापरला आहे. म्हणजे रबर हा वाहक आहे का विसंवाहक आहे याचा विचार करून आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे इथं दिवा पेटलेला आहे, इथं दिवा पेटलेला आहे आणि इथं, मग यामधली चूक कोणती आहे ते शोधायचं आहे. मग याच्यामध्ये इथं तारा जोडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला वाहक आणि विसंवाहक या घटकाचा वापर करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर हा पुढचा प्रश्न जो आहे, खालील चित्रामध्ये BCD मध्ये दिवे का पेटत नाहीत ते सकारण स्पष्ट करा. मुलांनो, काळजीपूर्वक ह्या आकृत्यांचं निरीक्षण करा. कुठं वायरचे कनेक्शन्स तुटलेले आहेत का ते पहा आणि मग ते
तिथं प्रत्येक ठिकाणी आता बी आणि सी आणि डी ह्या तिन्ही आकृतीमध्ये पहा कुठं कुठं काळजीपूर्वक बघा आणि त्यामुळं कुठं नेमकं ते दिवे का पेटले नाही त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल. त्या पद्धतीनं ती उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा आपल्याला जी आकृती दाखवली आहे आकृतीमध्ये सर्व उपकरणे कोणत्या जोडणीने जोडली आहेत हे आपल्याला ओळखता येईल का ते पहा. त्यानंतर सर्व उपकरणातील विभवांतर कसे असेल या आकृतीवरूनच प्रश्न विचारलेला आहे. उपकरणातून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का आणि घरातील विद्युत उपकरणांची जोडणी कोणत्या पद्धतीने केली जाते ह्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी अधिक अभ्यासासाठी इथं लिंक दिलेल्या आहेत. आता मुलांनो कृतीपत्रिका 6 जी आहे यामध्ये कार्य आणि ऊर्जा इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 2 कार्य आणि ऊर्जा या धड्यावरती आपल्याला काय दिलेलं आहे हा भाग दिलेला आहे. यामधील कार्य आपण कशास म्हणतो नेहमी लक्षात ठेवायचं मुलांनो. एखाद्या वस्तूवर जेव्हा बल प्रयुक्त केलो आपण म्हणजे वस्तूला आपण हात लावला आणि वस्तूवरती बल प्रयुक्त केल्यानंतर ती वस्तू जर जागची हलली म्हणजे त्याचं विस्थापन झालं तरच कार्य घडून आलं असं आपण म्हणतो. म्हणून कार्याची व्याख्या कशी केली आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे त्याचं सूत्र आहे. आणि हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. त्याचं SI एकक आहे न्यूटन मीटर. त्याला यालाच आपण जूल असं म्हणतो. 1 जूलची जे व्हॅल्यू आहे 1 जूल बरोबर 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य हे 1 जूल होय. कार्याचे सीजेस एकक डाईन मीटर आहे यालाच अर्ग म्हणतात. यानंतर 1 अर्ग बरोबर 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असेल तर घडून आलेले कार्य हे 1 अर्ग होय. म्हणजे जूल आणि अर्ग यांच्यामधील संबंध जो आहे तो इथे लक्षात ठेवायचा आहे. हा संबंध किती आहे 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. यानंतर धन कार्य आणि ऋण कार्य. ज्या वेळेला धन कार्य म्हणजे काय बघा बलाची आणि विस्थापनाची दिशा एकच असते. जेव्हा ऋण कार्य म्हणजे बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे ऋण कार्य असते. उदाहरणार्थ ब्रेकचा वापर करून सायकल थांबवताना विरोधी बलाने केलेले कार्य हे ऋण कार्य असते. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं शून्य कार्य म्हणजे ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात म्हणजे बल लावून सुद्धा विस्थापन होत नसेल तर त्यावेळेलाच बलाने लावलेले कार्य हे 0 असते. उदाहरणार्थ दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. यानंतर ऊर्जा म्हणजे काय तर पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. याचं SI एकक आहे जूल आणि सीजेस एकक अर्ग आहे. मग यामध्ये प्रकार जे आहेत गतिज ऊर्जा. मुलांनो गतिमान पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. ह्याच्यामध्ये वाहत्या पाण्यातील ऊर्जा आहे, वेगवान चेंडूतील ऊर्जा आहे. याचं समीकरण आहे कायनेटिक एनर्जी बरोबर mv². त्यानंतर स्थितीज ऊर्जेची व्याख्या आहे मुलांनो त्या शब्दातच अर्थ आहे पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणार्थ ताणलेल्या धनुष्याच्या प्रत्यंचेतील ऊर्जा म्हणजे उंचावर साठलेल्या पाण्यातील ऊर्जा, दाबलेल्या स्प्रिंगमधील ऊर्जा ही स्थितीज ऊर्जा आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूला त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे जी ऊर्जा प्राप्त होते त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. आणि स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. म्हणजे m म्हणजे वस्तुमान, g म्हणजे त्वरण आणि h म्हणजे उंची. त्यानंतर मुलांनो अतिशय सुंदर इथं आकृती आहे पहा ऊर्जा रूपांतरणाची. मुलांनो आपण नेहमी म्हणतो इथं की बघा यात मुख्य घटक आहे ती म्हणजे विद्युत ऊर्जा आणि ह्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण आणखीन अनेक ऊर्जेमध्ये करू शकतो. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण यांत्रिक ऊर्जेत करू शकतो, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेत करू शकतो, प्रकाश ऊर्जेत करू शकतो, विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण रासायनिक ऊर्जेत करू शकतो, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत करू शकतो आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण उष्णता ऊर्जेमध्ये करू शकतो. आणि परत त्याच्यापासून ह्या सगळ्या ऊर्जेपासून परत आपण विद्युत ऊर्जा पण तयार करू शकतो. आणि यावरून मुलांनो अतिशय
महत्त्वाचा असा ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही व ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. यानंतर मुक्त पतन. उंचावरून पडलेल्या वस्तू एक गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. यानंतर मुलांनो, शक्ती म्हणजेच कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. आणि शक्तीचं जो सूत्र आहे, शक्ती बरोबर कार्यछेद काल, म्हणजे शक्ती म्हणजे पॉवर, त्याला आपण संज्ञा वापरलेली आहे. पी बरोबर कार्य म्हणजे वर्क, डब्ल्यू छेद काल म्हणजे काय आहे, टाइम. शक्तीचं एसआय एकक आहे जूल छेद सेकंद, मीन्स जूल पर सेकंद, आणि त्यामुळे त्याला आपण वॅटमध्ये शक्ती मोजत असतो. औद्योगिक क्षेत्रात जी शक्ती मोजण्यासाठी एकक वापरलं जातं त्याला अश्वशक्ती म्हणतात आणि त्याची व्हॅल्यू आहे 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट आवर या एककात मोजली जाते. 1 किलोवॅट आवर म्हणजेच 1 युनिट. यावरून मुलांना आपण ह्या प्रश्नांची उत्तरे सहज सोडवू शकता आपण. आणि यानंतर याच्यासाठी तुम्हाला ही प्रश्न सोडवण्यासाठी काही अडचणी आल्यास याच्यासाठी अधिक अभ्यासासाठी आपल्याला इथं खाली लिंक्स दिलेल्या आहेत. यानंतर कृतीपत्रिका 7 जी आहे ती इयत्ता 9वी मधील 11वा धडा जो आहे प्रकाशाचे परावर्तन, यावरून आपल्याला कृतीपत्रिका 7 सोडवायची आहे. मुलांना आपण पूर्ण हा आठवडा जो आहे 19 जुलै ते 25 जुलैपर्यंत आपल्याला ह्या 4 कृतीपत्रिका पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये बघा, आरसा व आरशाचे प्रकार. मुलांना आपण घरामध्ये जो वापरतो तो सपाट आरसा, मोटारसायकलचा बाजूचा आरसा आणि हेडलाईट्समध्ये वापरलेले जे विविध आरसे आहेत ते तिन्ही आपण जे म्हटलो आता घरात वापरला जाणारा आरसा, हे तिन्ही आरसे सारखे आहेत का? नाही. त्या तिन्ही आरशामध्ये फरक आहे. सपाट आरसा म्हणजे आपण दररोज घरात जो आपण वापरतो तो सपाट आरसा. गोलीय आरसे जे असतात ते वाहनांच्या हेडलाईट्सला जे आरसे असतात, म्हणजे वाहनांमध्ये जे आरसे असतात ते गोलीय आरसे. आणि म्हणून ह्या अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा हे गोलीय आरशांचे 2 प्रकार आहेत. त्याचे मुख्य घटक आपल्याला आरशाशी संबंधित संज्ञा ही आकृती आपण पाहिली तर त्याच्यासाठी सी हा वक्रता केंद्र असतो. आपण आकृती काळजीपूर्वक पहा. त्यानंतर ह्यामध्ये जर आपण पाहिलं इथं तर वक्रता केंद्रानंतर आपल्याला इथं बघताय पी हा आरशाचा ध्रुव आहे आणि हा आतून बघितला तर आतून हा आरसा जो आहे तो वक्राकार भाग आतून काय आहे, चकचकीत भाग आहे आणि बाहेरील भाग जो इथं रफ असा दाखवलेला आहे म्हणजे तो भाग काय आहे, बाहेरून खडबडीत, म्हणजे याचा अर्थ हा आंतरवक्र आरसा आहे. त्यानंतर म्हणजे त्याचा भाग दाखवलेला आहे. आणि हा आंतरगोल आरसा, आणि आपण आता बघितलं मुलांनो तर बहिर्गोल आरशामुळे प्रकाशाचे अपसरण होते आणि आंतरगोल आरशामुळे प्रकाशाचे अभिसरण होते. ह्याच्यासाठी इथं किरणाकृती दिलेल्या आहेत आणि ह्या किरणाकृतीचे जे नियम आहेत 3 नियम, अतिशय महत्त्वाचे असे हे 3 नियम आहेत. यानंतर आंतरगोल आरशाचे गुणधर्म व उपयोग आणि बहिर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग आपण इथं समोर दिलेला आहे. तर याचे उपयोग हे महत्त्वाचे आहेत, हे आपण वाचायचं आहे. यानंतर आरशाचे सूत्र जे आहे 1/v अधिक 1/u बरोबर 1/f, आणि ह्या सूत्राचा वापर करून ह्यामध्ये व्ही म्हणजे मुलांनो वस्तूचे यामध्ये प्रतिमेचे अंतर याला आपण व्ही म्हणतो. वस्तूचे नाभीपासूनचे अंतर, ध्रुवापासूनचे जे अंतर असतं त्याला यू म्हणतो. आणि एफ म्हणजे काय आहे, हे नाभीय, स्मॉल एफ म्हणजे हे काय आहे, गोलीय आरशाचे नाभीय अंतर. ह्यातला सहसंबंध हे आरशाच्या सूत्रामध्ये आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे गोलीय आरशामुळे होणारे जे विशालन आहे, म्हणजेच हे विशालन आपण कॅपिटल एम म्हणजे मॅग्निफिकेशन यामध्ये दाखवतोय इज इक्वल टू एम कॅपिटल एम बरोबर H2/H1, म्हणजे याचीच व्हॅल्यू जी आहे ती वजा म्हणजे मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर्समध्ये. यामध्ये जर आपण पाहिलं वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असल्याने वस्तूची उंची धन मानली जाते, पण प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घेतात, परंतु वास्तव प्रतिमेकरिता ती ऋण घेतली जाते. चिन्ह संकेतानुसार
वस्तू ही आरशाच्या डावीकडे ठेवली जाते, त्यामुळे वस्तूचे अंतर इथं ऋणमध्ये घेतलेलं आहे. आता त्यानंतर मुलांनो अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा ज्या आहेत याच्यामध्ये मुलांनो वस्तूचं स्थान म्हणजे वस्तू नेमकी अंतर्गोल आरशाच्या समोर नेमकी कुठल्या स्थानावर ठेवल्यानंतर प्रतिमेचं स्थान कुठं मिळेल, प्रतिमा कोणत्या स्वरूपाची मिळेल आणि प्रतिमेचा आकार कसा मिळेल आपल्याला ह्या तक्त्यामध्ये लक्षात येईल. यानंतर आपण पुढचा भाग जो बघणार आहे तो म्हणजे याच्यावरून आपण ह्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. यानंतर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं सोडवताना आपण खालील लिंक्सचा पण इथं वापर करू शकताय. यानंतर कृतीपत्रिका 8 जी आहे ही इयत्ता 9वी मधील प्रकरण 13 जे आहे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या प्रकरणावर आधारित ही कृतीपत्रिका 8 आपल्याला सोडवायची आहे. मुलांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कार्बनचे वेगवेगळे गुणधर्म, कार्बनचे वर्गीकरण आणि इथं दाखवलेलं आहे. पहा आपण इथं आकृतीमध्ये पाहताय आपल्या समोर कार्बनचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत. म्हणजे कार्बन हा मुक्त तसेच संयुग रूपात पण आढळतो, म्हणजे तो लाकडाच्या रूपात आहे, कोक, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम आणि बायोगॅस. तर यामधले कार्बनचे मुख्य स्रोत कसे आहेत तर मुक्त कार्बन जो आहे तो हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरिनमध्ये असतो आणि संयुग अवस्थेत आहे तो म्हणजे बघा कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, जीवाश्म इंधनामध्ये त्यामध्ये पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कार्बनी पोषद्रव्य, नैसर्गिक धागे यांच्या स्वरूपात. मुलांनो ह्यामध्ये कार्बनची जी आपल्याला संज्ञा आहे ती संज्ञा C आहे, अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमान 12 आहे, इलेक्ट्रॉन संरूपण 2, 4 आहे, संयुजा त्याची 4 आहे आणि अधातू मूलद्रव्य आहे. हा आपण आकृतीमध्ये पाहताय याचं इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे 2 आणि 4. मुलांनो अतिशय सुंदर आकृती इथं समोर आपल्याला दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये आपण पाहताय की बघा इथं केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये आपण पाहताय इथं काय आहेत 6 फोटॉन आहेत आणि त्या 6 फोटॉनपैकी पहिल्या तुम्ही केंद्रकानंतर पहिलं ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉनची क्षमता आहे, म्हणून पहिल्या त्याच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि उरलेले 4 इलेक्ट्रॉन हे बाह्यतम कक्षेमध्ये आहेत. म्हणून बाह्यतम कक्ष म्हणजे एकूण अणुअंक 6 असल्यामुळं त्याचं असं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. आता बाहेरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत मुलांनो, याचा अर्थ काय झाला की बाहेरच्या कक्षेची कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी त्याला आणखीन 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून मुलांनो हा कार्बनचा अणू आणखीन 4 इलेक्ट्रॉनसाठी इतर कोणत्याही घटकाशी म्हणजे इतर मूलद्रव्याशी तो काय करू शकतो, बंध निर्माण करून घेऊ शकतो आणि म्हणून त्याची संयोजा 4 आहे. आता यानंतर आपण जर पाहिलं तर कार्बनची अपरूपता. विद्यार्थी मित्रांनो कार्बन वेगवेगळ्या रूपात सापडतो आणि त्यामुळे स्फटिकी अपरूपे आहेत त्याची, काही कार्बनची अपरूपे अस्फटिकी अपरूपे आहेत. आता यासाठी तर स्फटिकी रूप जे आहे ते हिरा आहे. याचा उपयोग आणि गुणधर्म आणि रचना काय असते अतिशय सुंदर आकृतीमधून इथं दिलेला आहे. त्यानंतर हाच कार्बन ग्रॅफाइट आणि फुलेरिन या रूपात सुद्धा स्फटिकी रूपात आढळतो. याचे सुद्धा गुणधर्म आणि उपयोग आपल्याला समोर दिलेले आहेत. त्यानंतर हाच कार्बन अस्फटिकी रूपामध्ये म्हणजे दगडी कोळसा, चारकोल आणि कोक ह्या महत्त्वाच्या घटकामध्ये हा कार्बन असतो, पण तो अस्फटिकी रूपात असतो. आता दगडी कोळसा जे आहे हे एक प्रकारचं जीवाश्म इंधन असून त्याचे पुन्हा प्रकार आहेत पीट, लिग्नाइट, ब्युटिमिनस, अँथ्रासाइट या प्रकारात तो दगडी कोळसाच्या रूपामध्ये हा कार्बन असतो. चारकोल म्हणजेच प्राण्यांची हाडं आणि शिंग जे आहे ती चारकोलपासून इत्यादीपासून चारकोल तयार करतात आणि त्यामध्ये वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत ज्वलनापासून तयार होतो. कोक जे आहे ते दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. आता या सगळ्या घटकाचा उपयोग करून आपण इथं खालील प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये नावेल्या कार्बनचे सर्वात कठीण अपरूप याची सगळ्याची उत्तर आपल्याला वरील घटकांमध्ये मिळणार आहेत. ग्रॅफाइटचे 3 उपयोग, कार्बनचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता, त्यानंतर खालील दिलेल्या अणूंची रचना कार्बनच्या कोणत्या अपरूपाची आहे हे ओळखून वरती जो तक्ता दिला आपल्याला त्यामध्ये आपण पाहिला तर नक्की याची उत्तर आपल्याला सापडतील. विद्यार्थी मित्रांनो ह्या
कृतीपत्रिका क्रमांक 8 जो आहे तर याची सगळी आपल्याला उत्तरं आपल्याला ह्या लिंकमधून सुद्धा मिळतील आणि वरती जो आपण आता चर्चा केलेला जो भाग आहे त्याच्यामध्येही त्याची उत्तरं आहेत. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपण वहीमध्ये हे 4ही कृतीपत्रिका 25 जुलैपर्यंत आपण आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवावयाची आहे, कारण चाचणी क्रमांक 2 जी आहे ती यावरच आधारित आहे.